श्री स्वामी समर्थ सेवा कुलदेवीची भारतीय संस्कृतीप्रमाणे कुलदेवतेचे स्थान सर्वोच्च आहे। प्रत्येक कुळाची रक्षणकर्ता अशी एक कुलदेवता असते। त्या कुळाच्या संपूर्ण पालन पोषणाची व संरक्षणाची जबाबदारी त्या देवतेवर असते, पण त्या प्रमाणात तिची सेवा उपासना होणे आवश्यक आहे। कुलदेवता कशी ओळखावी, सेवा कशी करावी याची माहिती दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्रात दिली जाते। कुलदेवतेची सेवा। 1. नित्य सेवा। कुलस्त्रीने मंगळवार शुक्रवार उपवास, रोज सप्तशती अध्याय 1/2 अध्याय, नवार्ण मंत्र 1 माळ, श्री सुक्त। 2. विशेष सेवा। चैत्र व अश्विन नवरात्रात अष्टमीपर्यंत 14 पाठ सप्तशती ग्रंथाचे करावे। भाग बांधणी। मूळ स्थानावर सन्मान, कुंकुमार्जन, नवचंडी विधी। भाग बांधणी। कुलदेवीच्या वाराच्या दिवशी कुलस्त्रीने सकाळी 11च्या आत देवपूजा अग्निसाक्षीने पुढील कृती करावी। देवहाऱ्यासमोर एक शुभ्र नववस्त्र अंथरून त्यावर ₹1.25 हळद कुंकूच्या छोट्या पुड्या, अक्षतेची पुडी ठेवणे, वरील सर्व हातात घेऊन कुलदेवतेची मनोभावे प्रार्थना करावी। आम्हाला मार्गदर्शन नसल्याने तुमची सेवा आमच्याकडून घडली नाही। आता त्याबाबत तू आम्हाला मार्गदर्शन कर। आमची कार्य मार्गी लागल्यावर आम्ही जोडीने तुझ्या मूळ स्थानावर येऊन तुझा सन्मान करू अशी प्रार्थना करावी। नंतर त्या वस्त्राचे गाठोडे बांधून प्लास्टिक अथवा पितळीच्या डबीत ठेवावे। त्या डबीला रोज हळद कुंकू वहावे। कार्य झाल्यावर मूळ स्थानावर घेऊन जाणे आणि तेथेच सोडून येणे। मूळ स्थानावर सन्मान। शक्यतो दरवर्षी प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुलदेवतेचा सन्मान करावा। आधी घरी 14 पाठ करावे। नंतर हिरवी 9 वार साडी, 1 मी खण, सोन्याचे मणी, मंगलसूत्र, खेळणा पाळणा, जोडवे, विरोधे, पंचखाद्य, बांगड्या, हळद कुंकू, हारवेणी, फळ, दक्षिणा ही वस्तू घेऊन जाऊन अर्पण करून सन्मान करावा। पुरणाचा नैवेद्य दाखवावा। 21 पुरणाचे दिवे लावून आरती करावी। आरतीतील पुरण फक्त घरच्याच लोकांनी प्रसाद म्हणून घ्यावे। घरचा टाक प्रतिमा देवभेट करण्यास नेणे। पूजा झाल्यावर सरळ आपल्या घरीच येणे। इतरत्र कुठल्याही तीर्थक्षेत्री नातेवाईक कुठेच जाऊ नये। घरी आल्यावर एक सुवासिनी, एक कुमारिका यांना भोजन देऊन विड्याच्या पानावर ₹1 व सुपारी देणे। बरोबर नेलेल्या घरच्या देवीला मंगळवार शुक्रवार पाहून पुरणाचा नैवेद्य देऊन यात्राची सांगता करावी। कुंकुमार्चन विधी। 300 ग्राम हलकुंड विकत आणून दळून घेणे, त्यात चुना लाल रंग येईपर्यंत घालावा व लिंबू पिळावे। याप्रमाणे करून मिश्रण सावलीत वाळवावे। त्याचे कुंकू तयार होते। प्रथम सप्तशती रोज 1 याप्रमाणे 13 पाठ वाचणे। 14व्या पाठच्या वेळी वाचताना प्रत्येक ओवीनंतर नमः म्हणून 5 ही बोटांनी फोटोवर अथवा टाकावर कुंकू वहावे। सदरच्या कुंकूमध्ये 1 मोरपीस जाळून त्याची रक्षा त्यात मिसळावी व रोज कुलस्त्रीने सकाळी आपल्या कपाळावर लावावे।